नमस्कार मंडळी. रिव्ह्यू बाय दिव्या या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात अर्जुन सगळ्यांना सांगतो की आम्ही ज्या मास्टर माइंडला शोधत होतो तो सापडलाय. तर प्रताप रागातच म्हणतो की कोण आहे तो नालायक. तेव्हा रविराज म्हणतो की नागराज किल्लेदार, माझ्या सख्या छोट्या भावाने हे सगळं काही घडवून आणलंय. पूर्ण आजी प्रतापला आता मोठा धक्काच बसतो. तर इकडे प्रिया ही शॉकमध्ये गेलेली असते. नागराजचा खेळ संपला, आता माझी बारी आहे. दुसरीकडे साक्षीला आता न्यूजमध्ये कळतं की नागराजला अटक झालेली आहे. रविराजवर जीव घेणा हल्ला त्याच्याच लहान भावाने केला होता. हे ऐकून रविराज स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतो. तर सगळेच त्याला आता दार उघडण्यासाठी विनंती करू लागतात. खरं तर रविराजला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पण सायली बाहेरून आवाज देते की बाबा प्लीज दार उघडा. तर बाबा शब्द ऐकताच रविराज दार उघडतो. खरं तर तो त्याच्या मुलीकडे तन्वीप्रमाणे पाहू लागतो की हीच माझी तन्वी आहे. सायली रविराजला म्हणते की आम्हाला माहिती आहे की तुम्हाला खूप मोठा धक्का बसलाय, पण तुम्ही असं काही चुकीचं पाऊल उचलू नका. पूर्ण कुटुंब तुमच्या पाठीशी उभं आहे आणि नागराज काकाला शिक्षा तर होणारच. अशाच प्रकारचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.